नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरून वाद सुरू झाला। पक्ष घड्याळ हे पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर पक्ष कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी शरदचंद्र पवार गटानं न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला। पक्षानं कागदपत्राची जमवाजमव सुरू केली। या कार्यालयावर अजितदादा गटाचा ताबा असल्यानं शरद पवार गटानं तिथूनच अवघ्या 200 मीटर अंतरावर तंबू ठोकून पक्षाचं काम सुरू केलंय। आढावा घेतलेला आहे मुकुल कुलकर्णीनं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय जे आहेत ते नेमके आता कोणाच्या ताब्यात राहणार। नाशिकचं हे कार्यालय आहे। 2013 मध्ये शरद पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं। 3 मजली हे कार्यालय आहे। अत्याधुनिक असं हे कार्यालय बनवण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, अजित पवार गट, छगन भुजबळ हे सत्ताधारी पक्षामध्ये ज्यावेळेस सहभागी झाले, त्यानंतर नाशिकच्या याच कार्यालयाबाहेर प्रचंड राडा झालेला होता। शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यालयामध्ये येण्यासाठी उत्सुक होते, मात्र छगन भुजबळ यांचे समर्थक आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला नाही। याच ठिकाणी मोठा राडा झालेला होता, त्यांना मज्जाव झालेला होता आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हे कार्यालय छगन भुजबळ आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहेत, म्हणजेच अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत। आता पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत। हे कार्यालय जे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावाने सुरू करण्यात आलेलं होतं, हे कार्यालय आपल्याकडे खेचण्यासाठी कायदेशीर लढाई शरद पवार गटाच्या माध्यमातून केली जाते, मात्र आजपर्यंत तरी देखील याबाबत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही पुढे झाली नाही। त्यामुळे आपण बघतोय वरच्या बाजूला शरद पवार यांच्याबरोबरच छगन भुजबळ यांचा प्रतिमा आहे। नाशिकच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ यांचा दबदबा आहे। त्यांच्याच नेतृत्वाखाली हे कार्यालय इथे उभं राहिलं। नाशिक शहरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचं सर्वात मोठं कार्यालय म्हणून या कार्यालयाकडे बघितलं जातं आणि म्हणूनच आजही या कार्यालयावर अजित पवार गट आणि छगन भुजबळ यांचाच ताबा आहे। त्यामुळे आता पुढच्या घडामोडी काय घडतात याकडे लक्ष लागलंय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।